नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण पुन्हा एक छोटासा व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत आहोत. माझ्यासोबत आहे सागर कोल्हे फ्रॉम संगमनेर. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांबद्दल आज आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत. ग्रामीण भागातली मुलं ज्यावेळेस इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात त्यावेळेस 4 वर्ष किंवा 3 वर्ष BCS, MCA, BCA, इंजिनिअरिंग आणि या सगळ्याच फील्डबाबत आज आपण बोलणार आहोत. 4 वर्ष त्यांचा साधारण कोणताच प्लॅन नसतो. म्हणजे अगदी फर्स्ट इयरपासून जॉबचा प्लॅन असायला पाहिजे बेसिकली, पण तसा कोणताही प्लॅन त्यांच्याकडे नसतो. फायनल इयरमध्ये गेल्यानंतर मग त्यांना जॉब प्रोफाईल याबद्दल माहिती होते आणि हळूहळू ते जॉबकडं बघायचा प्रयत्न करतात किंवा जॉबसाठी प्रयत्न करतात बेसिकली. फायनल इयर कंप्लीट झाल्यानंतर ग्रामीण भागातली म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली साधारण सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, संगमनेर या सगळ्याच भागातली मुलं साधारण एकतर पुण्यामध्ये येतात किंवा हैदराबादला जातात. कोणता तरी एक बेसिक कोर्स केल्यानंतर जॉब लागतो असं प्रत्येकाच्या मनामध्ये असतं आणि तो कोर्स करण्यासाठी बरेच सारे इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आहेत. त्या इन्स्टिट्यूटमध्ये मुलं जातात, मग साधारण 3-4 महिन्याचा कोर्स करतात. त्यानंतर बऱ्याच मुलांना जॉब लागतो, बऱ्याच मुलांना लागत नाही. आज आपण त्याबद्दल थोडंसं डिस्कस करणार आहोत सागरकडून. त्यानं जे प्लेसमेंटसाठी जे केलेलं आहे किंवा त्याचा जो दिनक्रम होता तो दिनक्रम किंवा त्याचे जे एफर्ट्स होते ते एफर्ट्स आज आपण समजून घेणार आहोत. सागर, तुझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगशील? मी सागर कोल्हे, मी संगमनेरचा आणि मी बॅचलर डिग्री कम्प्युटर सायन्समध्ये कंप्लीट केली आणि त्यानंतर मी MCA कंप्लीट केलं.